नमस्कार, मी भाग्यश्री जाधव पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आहे। प्रथम त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि पुणे शहराचं एक वेगळं नातं होतं। बाबासाहेब पुण्यामध्ये कधी आले, काय काय घटना घडल्या, कशा सभा झाल्या, पुणे करार या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। माझ्यासोबत आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट जयदेव गायकवाड सर आहेत। त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्या घटनांना उजाळा देणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं पुढारी ऑनलाईनमध्ये। खरं तर आज बाबासाहेबांची जयंती आहे, पण पुणे आणि बाबासाहेब यांचं एक वेगळं नातं होतं। काय नक्की ते नातं होतं? निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांचं आणि पुण्याचं म्हणजे मुंबईच्या खालोखाल पुण्याचं अतिशय महाराष्ट्रातली जी काही शहरं आहेत त्याच्यामध्ये पुण्याबद्दल त्यांचं एक आकर्षण म्हणजे त्यांचं एक गांधीजीना रानडे असं भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये बाबासाहेबांचं एक व्याख्यान झालं होतं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी या ग्रेट माणूस कोण, महान माणूस कोण असतो याच्यावर अत्यंत तात्विक अशी चर्चा केली आहे। खरं म्हणजे अशा अनेक काही घटना आहेत की त्या घटनांचा विचार करता उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर हे 1927 साली आपल्या भीमा कोरेगावला गेले आणि भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे 1818च्या जे शेवटचं युद्ध झालं पेशव्यांच्या विरोधी ब्रिटिशांचं, ते शेवटची लढाई होती आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या सैन्याचा विजय झाला आणि त्या सैन्यामध्ये बहुतांश महार सैनिक होते। हा इतिहास बाबासाहेबांना कळल्यानंतर बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927ला त्या स्तंभाला भेट दिली आणि त्या इतिहासावर त्यांनी प्रकाश टाकला की जरी पेशव्यांच्या विरोधी ब्रिटिशांनी लढाई जिंकली असली तरी देखील त्याच्यामागे पार्श्वभूमी अशी होती की ते महार सैनिक ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये का गेले, तर त्या काळामध्ये जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती आणि त्यामध्ये पेशव्यांनी त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये शूद्रांचे प्रचंड शोषण केलेलं होतं। म्हणजे पुण्यामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये पूर्वाश्रमीचा जो कोणी महार असेल किंवा मातंग असेल किंवा जो अस्पृश्य होता त्या अस्पृश्याला पाठीला बोराटीची काठी आणि तोंडाला मडकं लावलेलं असं ते चित्र असायचं। एवढंच नव्हे, मी देखील नंतरच्या काळामध्ये वकील असताना मी वाचलं होतं की एक असा खटला झाला होता की पेशव्यांच्या काळामध्ये एक ब्राह्मण समोरून आला आणि इकडून अस्पृश्य गेला, तर अस्पृश्याची सावली ब्राह्मणावर गेल्यानंतर तो कोर्टात गेला खटला आणि त्यामध्ये त्या अस्पृश्य माणसाला शिक्षा झाली। म्हणजे अशा प्रकारची एक व्यवस्था होती, सामाजिक व्यवस्था की ज्यामध्ये जाती व्यवस्था ही भयानक स्वरूपाची होती की माणसाला म्हणजे थुंकायचं नाही तर तुम्हाला मडकं लावलेलं होतं। आणि अशा वेळेला नुकतंच ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये हे लोक गेले आणि त्या ठिकाणी या व्यवस्थेच्या विरोधी खऱ्या अर्थाने त्यांनी पहिल्यांदा एक विरोध दाखवला आणि त्या लढाईमध्ये बहुसंख्य महारांनी ती लढाई आणि त्याचा इतिहास सर्वश्रुत आहे, परंतु अतिशय कमी संख्येने असलेल्या महारांनी आणि ब्रिटिश सैन्याने त्या पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला आणि त्या ठिकाणी जो स्तंभ त्यांच्या स्मरणार्थ स्तंभ उभारला। तरी ह्याचं बाबासाहेबांनी परत त्याच्यावर प्रकाश का टाकला, तर तुम्ही देखील शूर आहात, तुम्ही लढाई जिंकू शकता, तुम्ही या पुढच्या काळामध्ये एक शूद्र म्हणून स्वतःला अस्पृश्य समजू नका आणि त्यांच्यामध्ये चैतन्य जागं केलं पाहिजे। त्यांचं शौर्य, अस्पृश्यता किंवा जातीवाद नष्ट व्हावा यासाठी सगळ्यात मोठं पाऊल बाबासाहेबांनी उचललं आणि यातनं पुणे करार हे खूप महत्त्वाचं पुणे शहरामध्ये घडलेलं एक मोठं हे कार्य आहे। याबद्दल काय सांगा? फारच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये अतिशय ज्याला काय असं म्हणतात की अस्पृश्यांच्या भवितव्याचा प्रश्न म्हणून पुणे करार म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 साली पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ब्रिटनमध्ये जाऊन त्या ठिकाणी एक मागणी केली होती की अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार पाहिजे आणि आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे। म्हणजे उद्या भारत स्वतंत्र झाला तर आमच्या सत्तेमध्ये आम्हाला वाटा पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ दिला तर आमचे प्रतिनिधी आमचेच मतदार निवडून देतील, अशा प्रकारची ती मागणी होती। परंतु नंतरच्या दुसऱ्या कॉन्फरन्समध्ये गांधीजी आले आणि त्या कडाडून विरोध केला की नाही, अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर समाजाची विभागणी त्यांनी करू नये आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देऊ नये।
तरी देखील दुसऱ्या कॉन्फरन्सनंतर ब्रिटिशांनी जो अवॉर्ड डिक्लेअर केला त्यामध्ये बाबासाहेबांची जी मागणी होती स्वतंत्र मतदारसंघ देण्याची, ती मागणी मान्य केल्यानंतर मग गांधीजी अत्यंत चवताळले आणि मग त्यांनी सांगितलं की मी आता मरेल, म्हणजे त्यांनी उपोषण सुरू केलं, प्राणांतिक उपोषण सुरू केलं आणि ते म्हटले कुठल्या परिस्थितीमध्ये की मी मेलो तरी बेहतर, परंतु अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही. आणि मग ते जे नाट्य घडलं प्रचंड 2-4 दिवस असं की संपूर्ण गांधीजींच्या बाजूने संपूर्ण देश एकीकडे आणि बाबासाहेब आंबेडकर हे एकटे एकीकडे. त्यावेळेला बाबासाहेबांनी अशी भूमिका मांडली की तुम्ही मला विजेच्या खांबाला लटकवा, माझा जीव घ्या, परंतु मी अस्पृश्यांच्या हक्कांच्या शी कधी प्रतारणा करणार नाही किंवा त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं ज्याला काय म्हणता येईल की बार्गेनिंग करणार नाही. आणि त्यानंतर देखील नंतर मग बाबासाहेबांचा प्रचंड दबाव आला. पण मी असं म्हणेल काही लोक चुकीचं बोलतात की बाबासाहेब आंबेडकरांना फसवलं, बाबासाहेब आंबेडकरांच्यावर दबाव आला. अजिबात बाबासाहेबांनी नंतर तो म्हणजे गांधीजींनी आणि संपूर्ण राष्ट्रीय पुढारी मुंबईमध्ये बसले, देशामध्ये बसले आणि त्यांनी बाबासाहेबांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की स्वतंत्र मतदारसंघ. गांधीजींचं म्हणणं होतं की तुम्ही एकदा अस्पृश्यांना वेगळं केलं तर त्यांच्यामध्ये समाजाची विभागणी होतील आणि तुम्ही आमच्या आपण सर्व एकच समाजाचे अविभाज्य घटक आहेत अस्पृश्य. पण त्यामध्ये बाबासाहेबांनी शेवटी त्यामध्ये ते समंजसपणा दाखवला आणि ते म्हटलं ठीक आहे. परंतु मग तो पुणे करार झाला. तर पुणे करारामध्ये असं झालं की मग नंतर स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी त्याला असं म्हणता येईल की संयुक्त मतदारसंघ, म्हणजे दलितांनी पण त्या उमेदवाराला मतं द्यायची आणि त्याचबरोबर दलितेतरांनी पण ती मतं द्यायची. परंतु त्यामध्ये असं झालं की स्वतंत्र मतदारसंघाचा ती जी मागणी होती ती अतिशय योग्य होती, कारण नंतरच्या दलितेतरांनी मतदान द्यायला सुरुवात केल्याबरोबर बाबासाहेबांच्या पक्षाचे जे काही उमेदवार होते ते निवडून येऊ शकत नव्हते आणि अशा प्रकारची प्रक्रिया घडली. बाबासाहेब पुणे शहरात आल्यानंतर कुठे राहत होते, कुठे ह्या सगळ्या गोष्टी बैठका होत होत्या, याबद्दल काय सांगा? बाबासाहेबांच्या पुणे कराराच्या काळामध्ये बाबासाहेब जे आले तर आता हे पुणे स्टेशन आहे, कलेक्टर कचेरीच्या समोर हा पुतळा आहे, पुतळ्याच्या पलीकडे पुणे स्टेशन आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर एक नॅशनल हॉटेल आहे. त्या नॅशनल हॉटेलमध्ये बाबासाहेब उतरायचे आणि मग तिथे सर्व जे त्यांचे जे सहकारी कार्यकर्ते, त्यांच्या पहिल्या फळीतले कार्यकर्ते तिथे जमायचे. असे फार रोमांचिक इतिहास देखील त्यांच्या चरित्रामध्ये आहे की बाबासाहेब तिथे टेबल टाकून बसायचे, जेवायला बसायचे. तर दादासाहेब गायकवाडसारखे जे ते देखील नेते तिथे यायचं तर ते जमिनीवर बसायचे. ते म्हणायचे बाबासाहेब मी काय तुमच्याबरोबर टेबलावर बसणार नाही. ते खाली बसून आपली फडक्यामध्ये बांधलेली भाकरी काढायचे आणि खायला लागायचे. आणि बाबासाहेबांचे अरे मला देखील चटणी आणि भाकरी पाहिजे, अशा खूप अशा एक रोमांच येणारा अशा प्रकारचे प्रसंग या पुणे स्टेशनच्या नॅशनल हॉटेलमध्ये बाबासाहेब उतरायचे बहुतांशी. आणि मग तिथून ते निरनिराळे कार्यक्रम, उदाहरणार्थ त्यांनी एकदा अहिल्याश्रममध्ये कार्यक्रम केला होता. अहिल्याश्रममध्ये मातंग समाज आणि महार समाज यांची एक बैठक घेतली होती आणि त्या ठिकाणी विचार व्यक्त केले होते की त्यांनी हिंदू धर्मीयांना एक प्रकारचं चॅलेंज दिलं होतं की तुम्ही आम्हाला हिंदू म्हणून ठेवता ना, तर मग ही चातुर्वर्ण्य व्यवस्था किंवा जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे. तुमचे जे 4 शंकराचार्य आहेत ना, त्या ठिकाणी सांगितलं आमच्या मातंग समाजाच्या एका सकटला तुम्ही शंकराचार्य करा, मी मग हिंदू धर्मात राहतो. अशा प्रकारे ते एक अतिशय रोमांच आणणारी अशी एक सभा तिथे झाली. त्याचबरोबर ते भीमपुऱ्यामध्ये अशाच जोगतीनी वगैरे अशा प्रकारचे म्हणजे काम करणाऱ्या ज्या महिला होत्या, शरीर विक्री करतात, त्यांना देखील त्यांनी एक अतिशय उद्बोधक असं एक भाषण दिलं होतं की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अशा प्रकारचे समाजाला कमीपणा येऊ शकेल अशा प्रकारचे व्यवसाय केले नाही पाहिजे. तुम्ही कवड्या घातलेली ती माळ नाही घालायला पाहिजे. तुम्ही जोगतीन म्हणून काम नाही करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही स्वच्छ पांढरी साडी घातली पाहिजे. अशा रंगीबेरंगी आणि म्हणजे याचे तुमचे जस्ताचे किंवा तुमच्या चांदीचे दागिने न सोन्याचे दागिने घातले पाहिजे. स्वच्छ चांगल्या साड्या नेसल्या पाहिजेत, इतर ब्राह्मण बाईसारख्या अशा प्रकारच्या देखील त्यांच्या त्या गोष्टी ऐकिवात आहेत बाबासाहेबांच्या. तुमच्या वडिलांचा आणि त्यांचा एक किस्सा आहे, त्याबद्दल काय सांगाल? हां, म्हणजे ती देखील अतिशय मला देखील मी चळवळीच्या जीवनामध्ये जेव्हा मी ग्रॅज्युएट होऊन मी दलित पॅंथरची चळवळ करायला लागलो आणि मी बाबासाहेबांचं चरित्र वाचलं तर बाबासाहेबांचं चांगदेव खरवड्यांचं पुस्तक आहे, त्यांच्या दुसऱ्या खंडामध्ये मला ती स्टोरी मिळाली की माझे वडील मारुती साबाजी गायकवाड, आम्ही मूळ इथे खेड तालुक्यामध्ये आमचं गाव आहे, परंतु वडील माझे रेल्वेमध्ये मुंबईला बाबासाहेब जिथे राहत होते ते माटुंगा
भागामध्ये 4 माड्या म्हणून जो भाग आहे जिथे बाबासाहेब राहत होते जवळ, तिथे माझे वडील राहत होते. आणि 1900 बाबासाहेबांचे बाळाराम वगैरे हे जे भाऊ होते ते माझ्या वडिलांचे मित्र होते. तर बाबासाहेब जेव्हा MA आणि PhD या पदव्या धारण पदव्या शिकण्यासाठी त्या सयाजीराव गायकवाडांची त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेमध्ये शिकायला गेले आणि कोलंबिया विद्यापीठात, आणि तिथे MA आणि PhD या 2 पदव्या धारण करून ते परत आले. त्यावेळेला खूप मोठा गाजावाजा असा झाला की बाबासाहेबांनी तिथे एक थेसिस लिहिला होता, कास्ट इन इंडिया, आणि तो थेसिस इतका मूलगामी स्वरूपाचा विचारांचा होता की संपूर्ण देशामध्ये खळबळ झाली की बाबासाहेबांनी अतिशय विद्वतापूर्ण कशा जातीच्या प्रश्नांचा अभ्यास केला. मग बाबासाहेब जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा आले MA आणि PhD करून, तेव्हा मुंबईतल्या सर्व अस्पृश्य समाजाचे त्यावेळचे जे कोणी कार्यकर्ते होते त्यांनी एक त्यांचा सत्कार घडवला. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा पुढाकार होता. तो त्यांच्या सत्काराचा ठराव माझे वडील मारुती साबाजी गायकवाड यांनी तो वाचला होता. आणि हे जेव्हा मला कळलं की बाबासाहेबांचे आता हजारो लाखो त्यांच्या पुतळ्यांचे पण हजारो त्यांना हार घातले, पण पहिला सत्कार हे बाबासाहेब विद्यार्थी असताना, आणि ते उद्या, आणि त्या सत्काराच्या ठरावामध्ये असं म्हटलं होतं की बाबासाहेब तुम्ही अद्वितीय फार प्रचंड मोठं विद्वान आहात, तर तुम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्या अस्पृश्य समाजाचे नेतृत्व करा, अशा प्रकारची मागणी त्या ठरावामध्ये होती. आणि मला आनंद वाटतो की त्या लोकांनी त्यावेळेला ओळखलं होतं की बाबासाहेब हे एक मोठे नेतृत्व होऊ शकतं. आणि म्हणजे ही देखील फार मोठी गोष्ट आहे. आज आम्हाला नेता निवडता येत नाही, पण त्या काळात 1917 साली त्यावेळच्या अस्पृश्य लोकांनी तो नेता नाही. आणि बाबासाहेबांचे अनेक विचार एक प्रेरित करणारे विचार आहेत, पण कोणतीही गोष्ट मागितल्याशिवाय मिळत नाही किंवा संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही, हा बाबासाहेबांचा महत्त्वाचा विचार होता. याबद्दल काय सांगा? अगदी खरोखर बाबासाहेब म्हणजे खरं सांगतो म्हणजे तितकं तो व्यापक असा विचार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कधी अशा प्रकारचे चित्र निर्माण केलं की बाबासाहेब म्हणजे दलितांचे कैवारी, दलितोद्धारक. खरं म्हणजे ह्या अतिशय चुकीच्या त्यांच्या त्या दिले जाणाऱ्या त्या संज्ञांनी ती ओळख आहे. बाबासाहेब हे खरे प्रचंड देशभक्त होते. आणि बाबासाहेबांच्या म्हणजे जेव्हा शिकायला गेल्यापासूनच बाबासाहेबांच्या डोक्यात भारत हा देश होता, आणि भारताचं उत्थापन कसं होईल, भारतामध्ये क्रांतिकारक बदल कसा होईल. मग तुम्हाला मी आठवण म्हणून सांगतो, बाबासाहेब शिकत असताना त्यांनी पहिला प्रबंध काय लिहिला MAला की कास्ट इन इंडिया. आणि मला आश्चर्य वाटतं की अमेरिकेमध्ये कोलंबियामध्ये शिकत असताना त्यांनी भारतातल्या जातीव्यवस्थेचा अभ्यास का केला. तर तिथे अभ्यास करण्याची साधनं होती आणि मोठमोठे त्यावेळचे विचारवंत त्यांचे शिक्षक होते. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कास्ट इन इंडिया म्हणजे भारताची जातीव्यवस्था हा आपल्या भारताचा मूलभूत असा एक प्रश्न आहे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि एक दिशा दिली पाहिजे म्हणून तो केला. आणि दुसरं म्हणजे बाबासाहेबांचे सर्व प्रबंध हे आर्थिक विषयाचे आहेत. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा सगळ्यांना माहिती आहे, पण त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज घ्या, एक जरी ग्रंथ घेतला तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी काय मांडलं आहे की ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य करत असताना भारताची इकॉनॉमी, भारताची अर्थव्यवस्थेचं शोषण केलं, त्यांचा पौंड वधारला आणि भारताचा रुपया मात्र फार त्याची किंमत खाली झाली. तर हे सांगताना बाबासाहेब कोण होते? बाबासाहेब एक विद्यार्थी होते, पण विद्यार्थी असताना त्यांनी काय केलं की त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीका केली. आणि मला सांगा, मला स्वतःला आश्चर्य वाटलं, मी जेव्हा अभ्यास करत होतो की बाबासाहेब एक विद्यार्थी असताना आपल्या प्रबंधामध्ये ब्रिटिशांना धारेवर जातात की तुम्ही आमच्या देशाचं तुम्ही शोषण केलेलं आहे, तुमचा पौंड तुम्ही वधारलेला आहे आणि आमचा रुपया मात्र त्याची किंमत कमी झालेली आहे. तर अशा प्रकारचा क्रांतिकारक विचाराचा की भले डिग्री मिळेल किंवा नाही मिळणार, परंतु त्यांना एक सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे नंतरच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेमध्ये खरं म्हणजे आपल्या देशामध्ये एक प्रकारचं सायलंट रिव्होल्युशन चालू आहे. म्हणजे घटनेमध्ये ज्या तरतुदी केल्यात की ज्यात पूर्वीची जी संपूर्ण समाजव्यवस्था मोडून एक नवीन समाजव्यवस्था कशी निर्माण होईल, अशा प्रकारचा भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्या ज्या काही असं म्हणतात की घटनात्मक तरतुदी आहेत. उदाहरणार्थ राईट टू इक्वॅलिटी, कलम 14 म्हटलं एव्हरीबडी इज इक्वल बिफोर लॉ. असं म्हटल्याबरोबर कुणी आता चातुर्वर्ण्य व्यवस्था संपून टाकली त्यांनी की आता कोणी ब्राह्मण म्हणून मोठा नाही किंवा शूद्र म्हणून छोटा नाही, तुम्ही आम्ही सर्वसामान्य, एव्हरीबडी इज इक्वल. ते 15वं कलम त्यांनी टाकलं की स्टेट विल नॉट डिस्क्रिमिनेट एनीबडी ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट वगैरे वगैरे. राज्यसंस्था कधीही कोणत्याही माणसाशी, कुठल्याही धर्माचा असेल, जातीचा असेल, त्याशी भेदभाव करणार नाही. अशा प्रकारच्या म्हणजे मग इथली जी विषमता होती ती बाबासाहेबांनी उखडून टाकली. मग अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी वगैरे ही कलमं आहेत, पण बाकीची देखील आहेत. म्हणजे तुमची मार्गदर्शक तत्त्व आहेत, त्या सर्व
गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर बाबासाहेबांनी एक प्रकारची एक सायलंट रिव्होल्युशन, एक क्रांती, एक शांततापूर्ण क्रांती आपल्या देशामध्ये चालू आहे. म्हणजे कुणी तुम्ही काम करा, चळवळी करा, मागण्या करा, नका करा, राज्यघटना त्याचं काम करत असते. म्हणजे बघा ना, प्रत्येक गोष्टीचं आधी मुस्लिमांच्या त्या कुठल्या पडदा किंवा ट्रिपल तलाक सगळ्या गोष्टींचा म्हणजे घटनात्मक विचार होतो. कुठल्याही प्रश्नांचा विचार केला की घटनात्मक त्याला घटनेचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. आणि ते सर्व गोष्टीचा विचार आंबेडकरांनी केलेला आहे. धन्यवाद सर, पुढारी ऑनलाईनशी बातचीत केल्याबद्दल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणाऱ्या या महामानवाला विनम्र अभिवादन करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनाक्षा दिवटेसह भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.